अक्षरशः उपवासी राहतात. घरची परिस्थिती अशी आहे, पण चार चौघात गेला म्हणजे हा सगळा कर्मचा गप्पा सांगे लोकापाशी थोडं प्राण. विंचवाच्या जातीची परिस्थिती. विंचवाच्या नांगीमध्ये किती लिटर विष असतो? विंचवाच्या नांगीमध्ये किती लिटर विष असतो? लिटरने कुठे माफ करता? कुठेतरी एक थेंब असेल किंबहुना नसेलही. आकल खूप असते. ही पहा चालताना कसं चालतो, जसा काय आमदार चाललाय की कशा वृत्ती तुझी माणसं असतात. अल्पविद्या परी मजवणी ज्ञानी कोण आहे? अंगभरी टाटा कोणाचे मायला मानतच नाही, कोणाचं ऐकतच नाही. की जो स्वरूपाने मोठा आहे, जो सद्गुणाने मोठा आहे, जो विद्येने मोठा आहे, पण मोठेपणाचा अहंकार. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शिवी चैव श्लोकाकेच पंडिता समदर्शिना. विद्या आणि विनय या दोन गुणांनी संपन्न आहे तो पराक्रम. मग तो कोणत्याही पंथातला, कोणत्याही धर्मातला, कोणत्याही देशातला, कोणत्याही भाषेतला, कोणत्याही वयाचा कोणीही असो, देव मानणारा असो किंबहुना न मानणारा असो, आपण मोठं व्हावं ही सगळ्यांची अपेक्षा. नुसती अपेक्षा नाहीये, प्रयत्न आहे. पण प्रयत्न असणं काही अवघड नाही, काही वाईट नाही. प्रयत्न असायला पाहिजे, अपेक्षा असायला पाहिजे. कुणाला श्रीमंत मोठा वाटतो, कुणाला सरताधीश मोठा वाटतो, कुणाला कलाकार मोठा वाटतो, कुणाला तपस्वी मोठा वाटतो, कुणाला विद्वान मोठा वाटतो, कुणाला पंडित मोठा वाटतो, कुणाला वाचक मोठा वाटतो, कुणाला ज्ञानी मोठा वाटतो, कुणाला आत्मनिष्ठ मोठा वाटतो, कुणाला जीवनमुक्त मोठा वाटतो. वास्तविक मोठेपणाचा आणि मोठा असण्याचा संबंध नाही, याचा संबंध प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे माप. ज्यांचं प्रारब्ध अनुकूल असेल त्यांना धन मिळेल, ज्यांचं प्रारब्ध प्रतिकूल असेल त्यांना मिळणार नाही. त्याचा काही संबंध आहे. तुकाराम महाराज म्हणतात भगवत भक्त सर्वात श्रेष्ठ. अजून पुष्कळ काळ बरा आहे, अजून पूर्वीसारखी स्थिती नाहीये. 7,000 वर्षापूर्वीचा काळ. एक साध्वी पतिव्रता राजकन्या, आपण काय सांगावं तिच्यावर संकट आलं. वैर हे माणसाची अशी काही फजिती करतो. ज्यांची बाजू श्रेष्ठ असेल त्यांना जय मिळतो दुःख देण्यामध्ये. सिंहासारखे 5 बलवान पती, त्यांची पत्नी द्रौपदी. धर्मराज ज्या वेळेला जुगारीमध्ये हरले, राज्य गेलं, वैभव गेलं, सत्ता गेली आणि शेवटी पत्नीपणाला लावलं. पत्नीपणाला लावल्याने हरले. दुर्योधनाने सांगितलं दुःशासना जा, द्रौपदी तिथे असेल जशी असेल तशी ओळख घेऊन. मनुष्य एकदा दुष्टावा करायला प्रवृत्त झाला, दुर्मत्सर करायला प्रवृत्त झाला की काय करेल पाप काय सांगताय. थोरल्या भावाचं ऐकलं दुःशासनाने आणि द्रौपदी जिथे होती तिथून भर सभेत उडून आणलं. सभेमध्ये भली भली मातबर माणसं बसली होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धर्मराज, भीम, अर्जुन अशी भली भली मातबर माणसं बसली होती. अनेक सरदार, जागीरदार, इनामदार, राजे राजवाडीत सभेत बसले होते. कर्ण म्हणतो अरे पाहतोस काय, घाल तिच्या निळ्या हात आणि ओढ तिची साडी. पहा किती दुष्ट नजर आहे. दुःशासन पुढे गेला आणि द्रौपदीच्या निळ्या हात घालून तिची साडी उडून लागला. द्रौपदी म्हणते काय ही माझ्यावर स्थिती आहे, कोण मावळे संकटातून वाचले म्हणून तिचे सिंहासारखे 5 बलवान पती तिने पहिली हात मारली. स्वामी
सर्वांनी मान खाली घातली, पाशुपतींनी मान खाली घातली, पण एक जण जो बसला होता भीम, त्याला ते सहन होईल. भीमाची आग झाली अंतःकरणातून. भीम विनासारखा बसला होता, तसा उठला. उठायला लागल्यावर धर्माने सांगितलं भीमा. भीमा म्हटल्याबरोबर भीम खाली बसला. मुठी आवडू लागला, बोट सोडू लागला, पण काय करणार. द्रौपदीने ओळखलं की सिंहासारखे 5 बलवान पती असून एकही या वेळेला मदतीला येऊ शकत नाही. म्हणून द्रौपदीने दुसरी हात मारली, मामनजी मामनजी. भीष्माचार्याने मान खाली घातली. द्रौपदीला वाटलं आता कोण सोडवे. तुका म्हणे तुझं सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. सिंहासारखे 5 बलवान पती असून ते सुद्धा या वेळेला नाकारू शकले. ज्यांच्या हातात राजदंड असे मामनजी, सासरे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी सुद्धा सत्तेपुढे मान खाली घातला. आता कोण सोडवे. म्हणून द्रौपदीने शेवटच्या हात मारली. कुणाला. कृष्णा 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 धावरे लवकरी. भगवान त्यावेळी तिथे प्रगट झाले आणि द्रौपदीला त्या संकटातून वाचवलं. याचं कारण ती द्रौपदी भगवंताची आनंदी भक्त होती. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वम् विश्यते तदनंतरम्. किती उदाहरण सांगावे. ज्यांनी ज्यांनी भगवंताची भक्ती केली आहे, ज्यांनी ज्यांनी भगवंताची मालकी पत्करली, त्यांचं भगवंताने रक्षण केलं, नवे नवे उद्धार केले. किती उदाहरण सांगावे. धन्य गानो पात्रा कहीसी झाली भाग्याची. एक नाच गाणी बैठका करणारी, लोकांचं मनोरंजन करणारी मंगळवेळाची कानोपात्रा नावाची स्त्री. तिचा आवाज खूप गोड होता. अनेक लोक बैठका गायला ऐकायला यायचे, ती बैठका गायची. एके दिवशी चोखोबाराय महालाच्या जवळून चालले असताना चोखोबारायने आवाज ऐकला. चोखोबारायने वाटलं अरे वा काय गोड आवाज आहे. चोखोबारायनी कानोपात्रीची भेट घेतली आणि सांगितलं कानोपात्रे अगं काय गोड आवाज आहे तुझा. अगं या तुझ्या गोड सुरेल आवाजाने जर तू पांडुरंगाची भजनं गायलीस तर भगवान तुझं रक्षण करीत. अगं जीवनभर लोकांचं मनोरंजन करून तुला काय मिळणार. कानोपात्रेवरती परिणाम झाला. कानोपात्रेने चोखोबारायचे चरण धरले आणि विचारलं काय करू. काही करू नकोस, चल माझ्या बरोबर. म्हणजे कुठे. पंढरपूरला. एकादशीला चोखोबारायने कानोपात्रा पंढरपूरला. पंढरपूरला वाळवंटात कीर्तन चालू होतं नामदेवरायांचं. नामदेवरायांचं कीर्तन आणि संत ज्ञानेश्वर महाराज चालू म्हणायला. ज्ञानेश्वर महाराजांचा आवाज काय गोड. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे तो नाचू लागला. अशा त्या कीर्तनातला रंग संत जनाबाई महाराज म्हणतात माऊली जनी म्हणे ज्ञानदेवा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली चाल म्हटली. आता पाठीमागे
पाठीमागे कोण म्हणणार म्हटल्याबरोबर पाठीमागून भगवंताचा आवाज आला. स्वर देवाचा उमटला दासी जळीने ओळखिला. अशा त्या कीर्तनातला रंग कानोपात्र आनंद झाला. कानोपात्राला वाटलं की अरे खरंच संतांच्या संगतीमध्ये किती विलक्षण आनंद आहे. संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळ आनंदे गोपाळ माझे. कानोपात्रेला धन्य वाटलं. कानोपात्रेने चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला उडी झाला. हळूहळू हळू पुढे सरकतीये. अंतःकरण प्रेमाने भरून घेतलं. पांडुरंगाच्या जवळ गेली नुसती. पांडुरंगा भगवंता, अरे किती जन्माचं भाग्य रे माझं. आज तुझं दर्शन होतंय. मी जर या संतांच्या संगतीमध्ये आले नसती तर जीवन व्यर्थ गेलं. म्हणून पांडुरंगाच्या मुखाकडे पाहतीये. कानोपात्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहताय. पांडुरंगाचं मुख पाहिलं आणि पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून तिथेच आपले प्राण अर्पण केले. प्राणाची कुर्बान केली. सलेंडर केलं पांडुरंगाच्या चरणी. म्हणून आजही कुठल्याही संतांचं स्मारक पांडुरंगाच्या मंदिरात नाही, पण एक नाच, गाणी, बैठका करणारी, लोकांचं मनोरंजन करणारी, एका वेशीच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा, तिचं स्मारक आज पांडुरंगाच्या मंदिरात आहे. त्याला कानोपात्रेचं झाड म्हणतात. आजही लाखो करोडो वारकरी भाविक त्या झाडाला मस्तक लावतात आणि कानोपात्रे म्हणून स्वतःला धन्य मानतात. सांगा हे कशाचं वैशिष्ट्य. कानोपात्रा कुठल्या विद्यालयात गेली होती? ती ग्रॅज्युएशन झाली नव्हती, ती MA झाली नव्हती, BCom LLB झाली नव्हती, कुठल्या विद्यापीठाची डिलीट पदवी ती मिळवली नव्हती. काही विद्यापीठ आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे डिलीट पदवी मिळवली जाते. पुणे युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, औरंगाबाद युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये डिलीट पदवी मिळवली जाते. पण कानोपात्रेंनी कुठली डिलीट पदवी मिळवली नव्हती, ती कुठल्या विद्यालयात गेली नव्हती. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? भक्तीचं वैशिष्ट्य आहे. गीतेमध्ये भगवंतांनी तर आश्वासन दिले. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियवसुनि सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, जो मद होय अनन्य शरण तयाचे निवारिणी जन्म मरण. या नाही शरणागता शरण मीच एक. भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवत भक्त हा सर्वात श्रेष्ठ आहे. इथे हरीच्या आलो जागरण आहे शब्दाचा अर्थ भक्ती आहे. भक्ती दोन प्रकारची, एक व्यभिचारी भक्ती आणि दुसरी अव्यभिचारी. व्यभिचारी भक्ती कशी की मागण्या पुष्कळ आणि पुरवठा, काय म्हटलं मी, मागण्या पुष्कळ आणि पुरवठा कमी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची थोडी. भक्ती थोडी करायची आणि पांडुरंगाच्याकडे आणि भगवंताच्याकडे अनेक मागण्या मागायच्या. तुम्हाला सांगतो, मनुष्य इतका विपरीत आहे, इतका विचित्र आहे. पांडुरंगाच्या पुढे जातो आणि शब्दाने दोन शब्दाने आणि एवढी साखर ठेवतो आणि म्हणतो, पांडुरंगा सुखी ठेव रे देवा. देव काही एवढा वेळा आहे तुमच्या दोन शंकाचे दाणे आणि एवढ्या साखरेसाठी सुखी ठेवेल? कशालाच मी प्रतिज्ञा करता. मी म्हटलं ना, मनुष्य इतका चतुर आहे. पांडुरंगाच्या पुढे जातो, म्हणतो, पांडुरंगा भगवंता अनेक दुसरे मद नाही आता नेमिल्या चित्तापासून या. भगवंता पांडुरंगा, अरे तुझ्याशिवाय मला कुणी नाही रे. तुझ्यापर्यंत घरी येईपर्यंत. एकदा काय घरी आला, बायको दिसली झाला की बायकोच्या पुढे अनेक दुसरे मद नाही आता नेमिल्या चित्ता. मुलाच्या पुढे अनेक दुसरे मद नाही आता नेमिल्या चित्ता. त्याला माहिती आहे हे सगळं खोटारतात. काही माणसं तुम्हाला सांगतो, आता मी आळंदीला आमच्या मी मंदिरात असल्यामुळे ऑफिस मध्ये बसतो आणि आमच्या समोरच ती गरुड खांब
किंवा पंढरपूरला तुम्ही बघा माणसं गेली तिथे असं करणं असं काम करणार माणसाला वाटतं माझ्यासारखा फक्त मीच दुसरं कोणीच नाही. हे काय आहे आपली पापडी मुळाची आपली खडाखड आणून घे मुस्काडी नसेल जमेल तर असं वारकरी फक्त पहा एखादा भगवत भक्त आणि मग वारकऱ्या मारे माझ्या मुस्काडीत. मी अनेक लांड्या लबाड्या केले याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी त्याच्या डोक्यावर दुसऱ्याची टोपी आपल्या डोक्यावर असं केले. भजनाला कधी जात म्हणतो कीर्तनाला कधी गेलो नाही पंढरपूरला वारीला जात होतो पण शब्दाने सगळं मिळत ते घरी घेऊन येतो म्हणून मार माझ्या मुस्काडीत खडाखड आणून घ्या मुस्काडीत. हे काय आपली पापडी गुळाची कापडी इथे चालत नाहीये त्याला माहितीये हे सगळं खोटारड आहे. मी हे कशाबद्दल सांगतोय व्यभिचारी भक्ती. एकाने मला विचारलं म्हटलं महाराज सत्यनारायणची आम्हाला पूजा करायची आणि ती तुमच्या हातून करायची. मी म्हटलं ठीक आहे सत्यनारायणाची पूजा करायची आणि ती तुमच्या हातून करायची हे खबर ठीक आहे पण सत्यनारायणाची पूजा कोणी करावी. मी मुद्दाम विषय मांडायला पाहिजे कारण आपल्या भागात सत्यनारायणाची पूजा जास्त करतात. सत्यनारायणाची पूजा कोणी करावी जो 2 वर्ष खरं बोलेल जो 2 वर्ष सत्य बोलेल त्याने सत्यनारायणाची पूजा करावी. आपण जर प्रतिदिवस खोटं बोलतोय मला नाही वाटत आपला दिवस जाणार नाही खोटं बोलल्याशिवाय. आणि सत्यनारायणाची पूजा कशाला पौर्णिमेला आहेच अमावस्येला काय सत्यनारायणाची पूजा. मी म्हटलं हे बघा 2 वर्षापासून मी काही सत्य बोलत नाही आणि तुम्हीही सत्य बोलत नाही. मी म्हटलं 2 वर्ष तुम्ही सत्य बोला आणि मीही बोलण्याचा प्रयत्न करतो मग सत्यनारायणाची पूजा करू. ते म्हटलं तसं कसं मग जमणार नाही म्हटलं जा. मग ते सत्यनारायण करायला ब्राह्मण बोलवतात. ब्राह्मण पूजा करतो सत्यनारायणाची आणि मग शेवटी सत्यनारायणाची पूजा झाली की म्हणतो घ्या हातात पाणी 16 संकल्प म्हणा. अस्माकं सकल कुटुंबानां इह जन्मनि जन्मजन्मनि जन्मांतरे आयुः आरोग्यम अभिवृद्धम श्री सत्यनारायण पूजा करिष्ये. 16 पाणी कशा करता येईल. पूजा किती एक आणि मागण्या अस्माकं बरं स्वतःच्या पुरतं तरी कुठे मागतोय सकल कुटुंबानां या जन्मीचं नाही इह जन्मनी जन्मजन्मनी जन्मांतरे. बघा किती मागणं याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. भगवंतांनी पांडुरंगाने तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज काहीतरी मागा तुम्ही काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुला द्यायचंच असेल आम्ही मागवायचे नाही तुझं पाशी तरी का भीतोसी पांडुरंगा पाहे विचारुनी आहे तुझं भावे आम्ही धालो नावे तुझ्या एका. अरे मला जे हवाय ते दे तुला जे हवाय ते नको. वृद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा बोल भक्ती पुढे तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत बैसोन निवांत सुख बघू हे आम्हाला दे. भगवंत सुद्धा घाबरले. आपण भगवंताला घाबरतो भगवंत तुकाराम महाराजांना घाबरतात. बघा किती योग्यता आहे तुकाराम महाराज याला अधिकार म्हणतात. महाराज म्हणतात आहे ते नको कारण तू अनेकाला पूर्वी दाणे दिलीस. पूर्वी जेणे केली तुझी भक्ती त्याची देऊन ठकविली आपुली मुक्ती. हे ठकरे पण श्रीपती दुसरे स्वरूप सर्वदान प्रतिमूले. अरे तू पूर्वी अनेकांना दाने दिली एक तुझ्याकडे मागण्या करता आला होता. सुदामा ब्राह्मण पैसा दरिद्री पिढीला म्हणून धावून तुझ्या भेटीला गेला मुष्टी भरतो यासाठी गाव सोडण्याचा दिला. एक तुझ्याकडे मागायला आला होता त्याला तू फसवलंस तू लबाडआहेस तू खोटारडायस. तुला द्यायचंच आहे ना हे दे हे चिदान देवा देवा तुझा व्हावा गुणगायीन आवडी हीच माझे सर्व. मुक्ती धन संपदा संत संग देही सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आता तुम्ही मला सांगा भगवंताच्याकडे काय भगवंत भिकारी होता. सलोकता समीपणा